नरेंद्र मोदीचं सरकार सत्तेचा दुरुपयोग करून हास्यास्पद कृत्य त्यांच्या हातातून राहुल गांधींजीवर कारवाई करण्याचं काम ते करतात आहे। कर्नाटकमध्ये भाषणामधलं वाक्य पकडून गुजरातमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आणि केंद्र सरकारच्या दबावाच्या आधारावर त्यांच्यावर कारवाई करायची आणि एकीकडे सांगायचं की मोदीजी ओबीसीचे आहेत, त्यांचा अपमान हे करतात आहेत। खरं तर ओबीसीचे त्या आहेच नाही। ओबीसीचे असते तर राहुल गांधीजींनी मागणी केलेली आहे की ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, पण मोदीजी आपल्या पदाचा उपयोग ओबीसीसाठी नाही तर त्यांच्या मुठभर मित्रांसाठी करतात आहेत हे देशभराच्या लोकांना माहिती आहे। नमा होमिओपॅथी जगातली नंबर 1 आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ते यशस्वी होतील अशी मला खात्री आहे। नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। मताचा फक्त व्यापार करण्यासाठी ओबीसीचं नाव घ्यायचं, ओबीसीची मतं घ्यायची आणि सत्तेमध्ये येऊन मित्रांसाठी देशाची तिजोरी लुटून द्यायचं। जीएसटी सारखा सुलतानी कर लावून सामान्य लोकांना लुटून आपल्या मित्रांच्या घरात मध्ये आणि देशाची तिजोरी लुटून मित्रांसाठी खर्च करायचा, हा जो या मानसिकतेची जे सरकार भाजपची नरेंद्र मोदीची आहे त्यांनी ओबीसीच्या बद्दलची सहानुभूती घेण्याचं कुठलंही कारण नाही। देशातली जनता आता आणि विशेष करून ओबीसीची जनता ही आता मोदीजींच्या बरोबर राहणार नाही अशा पद्धतीचं चित्र आहे आणि म्हणून भाजपचा थोतांड जो आरोप आहे तो कुठेही खरा नाही। दुसरा महत्त्वाचा प्रश्न ही काल जे महाराष्ट्राच्या विधानसभेत कधी नव्हे काळ्या अक्षरामध्ये लिहेल अशा पद्धतीचं कृत्य सत्ता पक्षाच्या वतीनं झालं, पण त्यांनाही पाठीशी घालण्यासाठी सरकार मोदी सरकार चोर आहे असं आमच्या लोकांनी म्हटलं म्हणून मोदी सरकार चोर आहे का? खरं तर सरकार जे असते त्यांना मत देण्याचा अधिकार लोकांना असतं। सरकारने काम चांगलं केलं तर त्याची वाहवाही केली पाहिजे, पण सरकार चुकत असेल तर त्याला शिवापण घालण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये मिळालेला आहे। हे व्यक्ती स्वातंत्र्य, शिवा घालणं म्हणजे सरकारच्या चुका लक्षात आणून देणं हे जनतेचं काम आहे। आज आपण जीएसटी सारखा कायदा आणून ज्या पद्धतीनं गोरगरिबांना, सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना लुटून मुठभर मित्रांसाठी त्या पैशाचा वापर करण्याचं काम मोदी सरकार करते आहे। रिझर्व्ह बँक खाली करून ठेवली, जो आपला रिझर्व्ह फंड आहे तोही खाली करून टाकला। हे सगळं केल्यानंतर मग मोदी सरकारच्या बद्दल लोकांच्या भावना स्वाभाविक आहेत की जनतेचे पैसे लुटले गेलेत, ही भावना मांडणं हे चुकीचं असेल असं भाजपला वाटत असेल तर वारंवार या देशातली जनता भाजपला आणि नरेंद्र मोदींना ज्या जनतेच्या घामाच्या पैशाची लूट होत आहे त्याचा हिशोब विचारण्याचा अधिकार जनतेला आहे आणि त्या पद्धतीचं वक्तव्य केलं जातील आणि त्याला यांनी नाराजी मानायचं असेल तर यांनी सत्तेच्या बाहेर चाललं जावं। उद्योग परराज्यात जात आहेत तर त्यामुळे उद्योग मंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढली है, मोदी सरकार कर रही है। आपने कहा कि गलत तरीके से मामला दर्ज किया गया है, ये मामला सिर्फ देखो जिस तरह से बीजेपी आज ओबीसी का आधार लेकर मोदी जी को ओबीसी के है करके बोलकर एक प्रकार का ओबीसी का ही अपमान कर रही है। वो ओबीसी के नहीं है। खुद राहुल गांधी जी ने जो अभी सेंसस देश का चल रहा है उसमें मांग की है कि ओबीसी की जाति निहाय जनगणना होना चाहिए। अगर मोदी जी ओबीसी के रहते तो जो सेंसस चल रहा है देश में तो उसमें ओबीसी की जाति निहाय जनगणना की गई रहती और इसलिए ये प्रमाण है कि नरेंद्र मोदी ओबीसी के नहीं है। ओबीसी का आधार लेकर जनता से वोट लेकर देश की तिजोरी लूटने का काम जो चालू है, जीएसटी जैसा सुल्तानी आर्थिक धोरण लाकर देश के गरीब लोगों को लूटकर, मध्यम वर्गीयों को लूटकर अपने मुट्ठी भर मित्रों को देने का काम जो कर रहे हैं, रिजर्व बैंक का रिजर्व फंड
आज पूरा खत्म हो चुका है, देश की तिजोरी लूटी जा रही है। और ये सवाल करने का अधिकार जनता को है, वोट देने का अधिकार जब है तो जनता को, सरकार को जवाब पूछने का भी अधिकार है। लेकिन मोदी सरकार, बीजेपी ये कहती है कि उनसे सवाल पूछने का कोई अधिकार नहीं है आपको, तो उनको लोकशाही मान्य नहीं है। और लोकतंत्र अगर तुमको मान्य नहीं है तो सत्ता छोड़िए, ये मांग कांग्रेस की तरफ से हम करते हैं। राहुल गांधी यांना शिक्षा सुनावल्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही आंदोलन केले सगळ्यांना मराठी होऊ देणार। देखो, ये कोई भी जुडिशियल इसमें बैठता नहीं है और इस तरह की कोई भी केस नहीं बैठती। किस तरह से गुजरात और केंद्र सरकार के दबाव में ये घटना हुई, ये आज भी हास्यास्पद है। राहुल गांधी का डर मोदी सरकार को और बीजेपी को जो पैदा हुआ है, और उसी का वजह है कि कोई भी प्रक्रिया का पालन न करते हुए इस तरह की कार्रवाई की गई है। इसका हम निषेध करते हैं। पूरे देश में आपने देखा होगा, कल महाराष्ट्र में पूरे शहरों में, ब्लॉक में आंदोलन हुए और इस तरह की विदाउट प्रक्रिया का ये कार्रवाई न होते हुए राहुल गांधी जी के ऊपर कार्रवाई जो हुई है उसका पूरे देश में विरोध हो रहा है। मोदी सरकार का पतन शुरू हो चुका है। जिस तरह से सत्ता का दुरुपयोग करने का काम मोदी सरकार कर रही है और देश की जनता में गुस्सा चालू हो गया है। किसानों में हो, कर्मचारियों में हो, युवाओं में हो, महिलाओं में हो, गरीबों में हो, सब में बीजेपी का और नरेंद्र मोदी का गुस्सा शुरू हो चुका है और मोदी सरकार का पतन शुरू हो चुका है, क्योंकि वो गांधी के बाटे गए हैं। जब भी गांधी के बाटे, जब अंग्रेज भी गए थे तो अंग्रेज को भी देश छोड़ के भागना पड़ा। ये राहुल गांधी है और इसलिए राहुल गांधी के अगर बाटे गए हैं तो अब मोदी सरकार का पतन शुरू हो चुका है। सर, अर्थसंकल्पीय बजट का आखिरी दिन चल रहे हैं, ऐसे में महंगाई के मुद्दों को लेकर कोई भी विषय, कोई भी व्यक्ति मतलब जो है वो बोलता नहीं है। ऐसे में इस अर्थसंकल्पीय बजट से जनता को कितना फायदा हुआ है? देखो, बीजेपी से जनता की कोई उम्मीदें नहीं रही है। ये जुमले सरकार है और ये जुमलेबाज सरकार से अब कोई लोगों की अपेक्षा नहीं रही है। किसानों के लिए नहीं रही है, ना महंगाई के बारे में रही है, ना युवाओं के बारे में रही है, ना गरीबों को। सभी को जुमला देकर गुमराह करने का, सत्ता लेने का और सत्ता से पैसा कमाने का, यही बीजेपी का काम है और वही आपको देश के और राज्य के बजट में वही देखने को मिळता आहे। सर, राहुल गांधींच्या शिक्षेनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केली आणि काल ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या त्याची तक्रार गृह विभागाकडे करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। हा कोर्टाचा अवमान आहे म्हणून असं त्याचं म्हणणं आहे। आम्ही मोदी सरकारच्या विरोधात आम्ही स्टेटमेंट केलेलं आहे, कोर्टाच्या बद्दल नाही। ज्या पद्धतीनं विदाऊट प्रक्रियेने ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल झाला त्या पद्धतीची कारवाई केली आणि सरकार ज्या पद्धतीनं गुजरात सरकारने याला आणि केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली, सत्तेचा दुरुपयोग त्या ठिकाणी झाला आणि ज्या ठिकाणी चुकीचं होतं त्या ठिकाणी आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। त्याच्यामुळे ज्यांना लोकशाही मान्य नाही, समजत नाही, त्या लोकांच्या बद्दलचं कुठली प्रतिक्रिया देण्याचा कुठला संबंध सुटत। राज्यातले उद्योग परराज्यात गेले, यावेळी उद्योग मंत्र्यांनी सांगितलं होतं की श्वेतपत्रिका काढू, तर अद्याप इतके महिने उलटले तरी श्वेतपत्रिका काढली गेली नाही। खोटारड सरकार आहे, जुमलेबाज सरकार आहे, हे या पद्धतीच्या घोषणा करतील। मी मगाशी सांगितलं की राज्याच्या कृषी मंत्र्याच्या मतदारसंघात अधिवेशनाच्या कालावधीमध्ये 11 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। खरं तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे होता। त्याच्यावर मी आजही मगाशी विधानसभा अध्यक्षांना म्हणालो की स्थगन स्वीकारून त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती, पण सरकार हे बहिरं आणि गुंग सरकार झालेलं आहे। त्यांना ऐकायला येत नाही, दिसायला पण नाही आणि फक्त खाणं आणि जनतेचा पैसा लुटणं हाच आता या सरकारचा एक प्रकारची मानसिकता झालेली आहे आणि त्याचंच दर्शन आता राज्याची जनता पाहते। विधानसभेमधल्या या अधिवेशनामध्ये सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही उपस्थित केले। आपण पाहिलं, या सरकारने आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कर्मचाऱ्याची भरती करायला सुरुवात केलेली आहे। त्याचे GR काढले, त्यांच्या बगलबच्च्या ज्या संस्था आहेत त्यांना काम दिलं। म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा
आता आउटसोर्सिंगमधून कर्मचारी त्या ठिकाणी भरले जातील, कॉन्ट्रॅक्टरचे लोक राहतील आणि याच्यामध्ये जनतेचं काय बेहाल होतील. जनतेच्या ज्या काही सोयी सुविधा ज्या उपलब्ध करायच्या असतात त्यांना त्यांचे अधिकार असतात, ते अधिकारही आता जनतेला मिळणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टरचे लोक त्या ठिकाणी काम करतील. अशा पद्धतीचं चित्र लोकशाही ज्या भाजपला मान्य नाही त्याचं दर्शन आता या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून स्पष्ट होतं. त्याचप्रमाणे विदाऊट टेंडर जसं आनंद सीधा असेल, अशा अनेक घटना आहेत की त्यांनी विदाऊट टेंडर मोठ्या प्रमाणात काम वाटप केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लूट जनतेच्या पैशाची केलेली आहे. भविष्यात हे प्रश्न आम्ही उपस्थित करू, पण आज हे सरकार जे आहे हे सरकार सगळ्या गोष्टीला दाबण्याचा प्रयत्न करतो आहे. विरोधकांचा आवाज माध्यमालाही दाबण्याचा प्रयत्न करतो आहे, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे, शेतकऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा, सगळ्यांचा आवाज दाबण्याचं काम करत आहे. आणि म्हणून हे हुकुमशाही व्यवस्थेतलं भाजपचं जी मानसिकता आहे ती आता स्पष्ट व्हायला लागलेली आहे. लोकशाही नव्हे तर हुकुमशाही पद्धती म्हणजे पक्षाने सुरू केली असं तुमचं? भाजप आता हुकुमशाहीकडेच चाललेलं आहे, हुकुमशाहीच्या व्यवस्थेपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यांना लोकशाही मान्य नाही. विकासाचा ध्यास म्हणजे